जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सी ब्लॉकचे अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड यांच्या वतीने फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी छायाचित्रकार आणि पत्रकारांविषयी भावनिक भावना व्यक्त केल्या। सोलापुरातील छायाचित्रकार आणि पत्रकारांच्या रूपाने मला अनेक भाऊ भेटले आहेत। त्यांच्या मनगटावर राखी बांधताना मला भाऊ नसल्याची खंत वाटत नाही असे त्या म्हणाल्या। रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर खासदार शिंदे यांनी उपस्थित छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर आणि पत्रकारांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या आगाऊ शुभेच्छा दिल्या। या उपक्रमातून पत्रकारिता आणि छायाचित्रण क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमाला श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष संदीप वाडेकर, ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांच्यासह विविध पदाधिकारी, पत्रकार, छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुम्ही आता व्हॉट्सअप ग्रुपचा उल्लेख केला तर मी त्याचं उत्तर देऊ इच्छिते की तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूं मैं तेरे मासूम सवालों से परेशान। आणि त्याचं तथ्य ते आहे खरं तर खेलबुडेची, तेरे मासूम सवालों से परेशान। त्याच्याबद्दल मी नंतर बोलीन, तुमची रिपोर्टर्स नाही आहेत, पण माझा निरोप त्यांना नक्की कळवा। खरंच आजचं युग, आजचं पूर्ण जग हे आता फक्त फोटोजवर चालतं। आपण बघितलं परवाचा जो जंतर मंतरचा प्रोटेस्ट होता, तो 80% सोशल मीडियावर फोटोजच्या माध्यमातूनच गाजला। मुलींनी बॅनर्स पकडले, मुलांनी बॅनर्स पकडले, पोलिसांकडून झालेला अत्याचार हा पण फोटोजच्या माध्यमातून गाजला। मग ते पॅलेट गन असतील, लाठीचार्ज असेल, त्या ठिकाणी वॉटर कॅनन असेल, हे सगळं फोटोच्या माध्यमातून। म्हणून तुमचा रोल आधीपासून महत्वाचा होताच, पण तो अधिक या ठिकाणी महत्वाचा झालाय। आणि न्यूज कधी कधी खोटी दाखवू शकतो, पण फोटो म्हणून ती डबल जबाबदारी तुमच्यावर असते। आणि फोटोज कधी खोटं सांगत नाही, तर ती मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे। तुम्ही व्यवस्थितरित्या ती पार पडत असता। आपलं नातं हे जुनं आहे खरं तर बघितलं, जिन जख्मों को वक्त भर चला है तुम क्यों उन्हें छेड़े जा रहे हो। आपलं नातं जुनं आहे। आणि खरं तर अलीकडच्या काळात मला माहित नाही काय थोडंसं हे झालं असेल, पण मी त्याबद्दल मला स्पष्टीकरण पण द्यायचं आहे। पण खरं तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा। मी दरवेळेस म्हणते की तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्य हे रिस्क मध्ये टाकता। कधी कुठे आग लागली असेल, कुठे भूकंप झाला असेल, कुठे नदीला पूर आला असेल, तुम्ही काय सगळं विसरून त्या मागचा तुमची एक जज्बा असतो, एक पॅशन असतं, ते तुम्ही निभावून तुम्ही तिथे तुमची जबाबदारी पार पाडायला तिथपर्यंत जात असता। कधी कधी जबाबदारी पण नसते, कधी कधी वरून निरोप पण नसतो की हे कव्हर करा, पण स्वतःला वाटत असतं की आपण हा अन्याय कव्हर केला पाहिजे। जसं तुम्ही आता मांडलं, आता मागच्या 6 महिन्यात मी अनेक जणांच्या घरी गेल्या ज्यांना सर्पदोष झाला किंवा सर्पदोषाने मृत्यू झाला। दुर्दैवी गोष्ट अशी की PHC जे आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र, त्यांच्याकडे बऱ्याचदा अँटी वेनम आणि अँटी रेबीज नसतं, म्हणून त्यांना सिव्हिलला आणावं लागतं। तर सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अँटी वेनमचा पुरवठा असला पाहिजे, ही पण सूचना मी मागच्या वेळेस डीन आणि सिव्हिल सर्जनला केलेली। पण नक्की सिव्हिल मध्ये पण विलंब नाही नसला पाहिजे याची टिप्पणी तुम्ही मला दिली। शेतकऱ्यांची आत्महत्या झाली, शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, शेतकऱ्यांना कर्ज त्यांना मदत मिळाली पाहिजे। कर्जमाफीची घोषणा केली, ती पण अजून त्याची अंमलबजावणी झाली नाही। जवळजवळ 20,000 शेतकरी अजूनही सोलापुरात, हा खूप छोटा आकडा सांगते मी, कर्जमाफीपासून वंचित आहे। शासनाने मोठी घोषणा केली, तो एक महत्वाचा विषय। आत्महत्या अनेक जणांनी ज्यांची केली, त्यांच्या कुटुंबांना अजून पैसे मिळाले नाही, ही गोष्ट तुम्ही निदर्शनास आणली। मी अधिक तुमच्याशी बोलते। खेलबुडेजी, तुम्ही मला सांगितलं की एका पत्रकाराचं जर आकस्मिक निधन झालं तर त्यांना जे पैसे मिळायला पाहिजे ते नाही मिळालं, तर नक्की पार्लमेंटमध्ये तो विषय मी मांडेल, उपस्थित करीन। त्यासोबत रेल्वेचा प्रवासही झाला पाहिजे, त्याबद्दल पण तुम्ही मला अशी प्रसंगांची वाट नका बघू। तुम्ही मला वेळोवेळी मी वाट पाहते की तुम्ही कधी येऊन मला सांगता, पण काय ज्वलंत विषय, आणि तुम्हाला माहिती आहे की माझं कार्य हे सगळे ज्वलंत विषय हाताळण्यात माझी आवडच नाही। पण आज मी ते विषय घेतले नाही तर सोलापूर जिल्ह्यात कोण आहे घ्यायला? बाकी सगळे भाजपमय झाले, कोणी 50 कोटी, कोणी वॉशिंग मशीन।
म्हणून जर आपण अन्याय उघडकीस आणला नाही, आपण म्हणजे आपण दोघंही एका नाण्याची एकच बाजू आहे, दोन नाही होत. जर लोकशाही विरोधी लोकशाहीचा चौथा स्तंभ ही जबाबदारी तुम्ही व्यवस्थित पार पडत असाल तर आपण एका बाजूला आहोत, नाहीतर नाही. आणि मला असं वाटतं ती आपली जबाबदारी आहे. म्हणून आज या भावनेने आपण पुढे जाऊया की जर आपण जो शासनाकडून अन्याय होतो, मग शासन कोणी असू दे, जर कुठे अन्याय होत असेल तर तो आपण एक्सपोज केला पाहिजे. मग